नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, मनोकामना पूर्ण करो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. महाशिवरात्रीला भगवान शिवाचे व्रत करून मनोभावे विधिवत महादेवाची व शिवलिंगाची पूजा केली जाते. हा दिवस भक्तांसाठी धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शिव पार्वतीचा विवाह सोहळा या दिवशी पार पडला अशी कथा असल्याने महाशिवरात्रीला शिवशक्तीची पूजा केली जाते. जो भक्त मनापासून व्रत आणि पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी करतो त्याच्यावर महादेवाची पूर्ण कृपा होते व मनोकामना देखील पूर्ण होतात असे मानले जाते. महादेव पार्वतीचा विवाह सोहळा ज्या दिवशी पार पडला तो दिवस म्हणजे महाशिवरात्री होय. हा दिवस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र व महादेवाच्या व्रत पूजनासाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या 3 स्त्रियांनी महाशिवरात्री व्रत उपवास चुकूनही करू नये, मोठा अनर्थ घडेल. महाशिवरात्री व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं. या व्रताला जेवढं महत्त्व आहे तितकंच महत्त्व या व्रताच्या नियमांना आहे. जर हे महत्त्वाचे नियम पाळले गेले तरच आपण केलेल्या व्रताचे व सेवेचे फळ मिळते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या स्त्रियांनी हे व्रत चुकूनही करू नये, त्यांना कोणत्या संकटांचा सामना करावा लागेल आणि हे व्रत करत असताना आपण कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन केले पाहिजे अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुमचीही महादेवांवर श्रद्धा भक्ती असेल तर या व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय असे नक्की लिहा. महादेवांची अखंड कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षात चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी 15 फेब्रुवारी 2026 रोजी रविवारी महाशिवरात्री आलेली आहे. तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करता किंवा महादेवांची जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये आपण करत असतो त्या सगळ्या व्रतांचे पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असतं. त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत जरूर केले पाहिजे. गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र ही महाशिवरात्रीची तिथी असते. ज्या मुलींचा विवाह जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळ बघता ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुलं जरी घरी असली तरी पण त्यांचा विवाह जमत नसला, त्यांना इच्छुक अशी वधू मिळत नसेल तर त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावं. लवकरच त्यांच्या विवाहाचा योग सुद्धा जुळून येईल. महादेवांना भोळे महादेव असं म्हटलं जातं. महादेवाच्या पिंडीवर फक्त एक तांब्या पाणी जरी अर्पण केलं म्हणजे पाण्याचा आपण अभिषेक जरी केला किंवा एक बेलाचे पान जरी वाहिलं तरी महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं. पण महादेवाची पूजा करताना नियम सुद्धा तितकेच आहेत आणि त्या नियमांचे पालन आपण जरूर केलं पाहिजे. भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता. त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात. त्यामध्ये धोत्र्याचं फूल, पांढऱ्या रंगाची फुलं, त्याचबरोबर एरंडाचे फळ, तसेच बेलाचे फळ, बेलाची पानं, वेगवेगळ्या झाडांची पानं, फळं सुद्धा अर्पण केली जातात. महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो, दह्याचा वापर केला जातो, पंचामृताचा त्याचबरोबर मधाचा सुद्धा वापर केला जातो. पण हीच पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात ज्या आपण अजिबात केल्या नाही पाहिजेत किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात ज्या महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहेत, ज्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात. महादेव जितके भोळे आहेत, जे त्यांच्या एकदम साध्याशा पूजेने प्रसन्न होतात तितके ते लवकर क्रोधित सुद्धा होतात. त्यामुळे काही नियमांचे पालन आपण जरूर केले पाहिजे. नंबर 1 यातला सगळ्यात पहिला नियम, महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका. शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. महिलांनी या दिवशी केस धुतले तर चालतील. आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी तिळाचा वापर करावा. आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावी. यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल
किंवा कालसर्प दोष असेल तर तो निघून जाईल. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळ करताना तुम्हाला तिळाचा वापर करायचा आहे. नंबर 2, महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता. काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालू नका. नंबर 3, महाशिवरात्रीच्या दिवशी गहू, तांदूळ, मैदा किंवा अंमली पदार्थ हे अजिबात खायचे नाहीत. ज्यांना एखाद्या पदार्थांचं व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसनी पदार्थ खाऊ नये. कोणत्याही गोष्टीचं व्यसन करू नये. मग व्रत असो किंवा नसो, व्यसन करणे आपल्या शरीरासाठी कधीही घातक आहे. पण प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यायला हवी आणि व्यसन करणे टाळलं पाहिजे. नंबर 4, महादेवाच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकवाचा वापर अजिबात करू नये. कारण महादेवाची जी पिंडी आहे ती पुरुष तत्वाचं प्रतीक आहे. हळद आणि कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे. हळद महिला वापरतात आणि कुंकू सुद्धा महिला आपल्या पतीचे दीर्घायुष्य वाढावं म्हणून लावत असतात. आणि भगवान महादेव जे आहेत ते संहारक आहेत, म्हणजे दृष्टांचा ते संहार करतात, आपल्याला संकटांपासून वाचवतात. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर हळद कुंकू वाहिलं जात नाही. दुसरे कारण असं आहे, महादेवानी वैराग्य अवतार धारण केला होता, म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन, भस्म या गोष्टींचा वापर केला जातो. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर या चुका इथून पुढे अजिबात करू नका. नंबर 5, महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो, मग तो दुधाचा असो, दह्याचा असो, पंचामृताचा असो, पाण्याचा असो किंवा मधाचा असो, कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण अभिषेक महादेवाच्या पिंडीवर करत असतो तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्या असतो त्याचा वापर करा. पण शंखाचा वापर अजिबात करू नका. शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे. शिवपुराणातल्या एका कथेमध्ये असं सांगितलं आहे की शंकासूर नावाचा एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवांनी केला होता. त्यामुळे शंखाचा वापर महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे. तुम्ही जर आतापर्यंत कधी महादेवांवर अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केलेला असेल तर तुम्ही महादेवांच्या चरणी क्षमा याचना मागा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका. तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूंच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखाला इतकं महत्वाचं स्थान का देतो? तर शंखासूर नावाचा जो असुर होता, राक्षस होता, तो भगवान विष्णूंचा भक्त होता. त्यामुळे विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो. नंबर 6, महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा, तुळशीच्या मंजिरींचा वापर अजिबात करायचा नाही. महादेवांच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे. बरेच जण महादेवाची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात, तिथे जाऊन पूजा करतात. पण असं अजिबात करू नका. तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका. पूर्णपणे वर्ज्य मानलं गेलेलं आहे. ही चूक तुम्हाला टाळायची आहे. महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुले, त्याचबरोबर केवड्याची फुलं, केतकीची फुले अजिबात वाहायची नाहीत. महादेवांच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या गेलेल्या आहेत. नंबर 7, आता पुढचा जो नियम तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या नियमांचे पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे. जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो, दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करतो तर त्यासाठी तांब्याचं भांड किंवा तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही. तुम्ही दूध, दही किंवा पंचामृत या पदार्थांचा अभिषेक करण्यासाठी एकतर स्टीलचा तांब्या वापरू शकता किंवा पितळेचा तांब्या वापरू शकता किंवा चांदीचा एखादा वापरू शकता. पण तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही. कारण दूध, दही आणि पंचामृत यासारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते खराब होतात. त्याचं विष बनलं तर हे विष समान असलेले पदार्थ आपण महादेवांच्या पिंडीवर वाहणं योग्य नाही. त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवांच्या पूजेमध्ये तुम्ही टाळला तर बरं होईल. आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण महादेवांची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करत असतो, आवर्जून सांगितले जातं पूजा करण्यास. नंबर 8, महादेवांच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात.
त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्य सुद्धा असतात. म्हणजे महादेवांच्या आवडीचे नैवेद्य आपण तिथे अर्पण केलेले असतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो, म्हणजे व्रताचे पारणे करतो, तर नैवेद्यामध्ये आपण जे जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाही. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणं वर्ज्य आहे. यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात. त्यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य अजिबात खायचा नाही. जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणे चुकीचं वाटत असेल, तर मग महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालिग्रामची सुद्धा पूजा करावी लागेल. तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येतील. नंबर 9. यानंतर पुढचा महत्त्वाचा नियम असा आहे, महाशिवरात्रीचं व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी ब्रह्मचर्य पाळावं. नंबर 10. महाशिवरात्रीचा पुढचा नियम असा आहे, ज्या दिवशी तुमचं महाशिवरात्रीचं व्रत असेल, उपवास असेल, तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाहीये. तर या दिवशी झोपणे वर्ज्य आहे. नंबर 11. महाशिवरात्रीच्या सगळ्यात महत्त्वाचा नियम जो प्रत्येकाच्या घरात पाळला गेला पाहिजे आणि हा नियम जर आपण पाळला तरच आपलं व्रत पूर्ण होईल असं म्हणता येईल. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवावं. आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी. त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यांवर आपण अपशब्द वापरू नये. आपल्यामुळे कोणाचं मन दुखी होईल, आपल्यावर कोणी नाराज होईल, अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये. स्त्रियांनी महाशिवरात्री व्रत, उपवास कोणत्या स्त्रियांनी करू नये? तर नंबर 1. गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केलं नाही तरी सुद्धा चालेल. कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं. यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या वर्षी व्रत नाही केलं तरी चालेल. तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवलं पाहिजे. ज्यांना 7 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असेल तर त्यांच्या बाळाच्या हालचाली नक्कीच जाणवत असतील. त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा. म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी पण ते व्यवस्थितपणे घ्यावे. चांगले जेवण करावं. अजिबात उपाशी राहू नये. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर गर्भवती महिलांनी या नियमांचे पालन जरूर करावं. नंबर 2. वयस्कर वृद्ध व्यक्तींनी महाशिवरात्री व्रत शक्य नसेल, शरीर साथ देत नसेल तर नाही केलं तरी चालेल. आणि व्रत करायचंच असेल तर फलाहार पोटभर घ्यावा. मनोभावे पूजा केली, भक्ती केली तरीही महादेव प्रसन्न होतात. नंबर 3. तिसरी व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्ती. ज्यांची तब्येत ठीक नसेल, आजारी असेल तर हे व्रत करू नका. यामुळे आणखीन त्रास होऊ शकतो. आणि जरी तुमची इच्छा असेल, उपवासाचे पदार्थ खाऊन घ्या. पूर्णपणे उपवासी राहू नका. भरपूर प्रमाणात ते पदार्थ घ्या. आपली श्रद्धा, भक्ती महत्वाची. तर या 3 व्यक्तींना शक्य नसल्यास महाशिवरात्रीचा उपवास नाही केला तरी चालेल. महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करत असताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावीत. म्हणजे एकतर तुम्ही 1 बेलाचे पान अर्पण करू शकता, 3 करू शकता, 5 करू शकता, 7 करू शकता. पण 1 बेलाचे पान याचा अर्थ असा होतो की बेलाच्या पानाला 3 पानं असतात. म्हणजे 3 दलाचे मिळून हे 1 पान तयार झालेलं असतं. त्यामुळे तुम्हाला पानं सुद्धा 3 दलांचं आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. मगच ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. जर तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर